बघितला आजच्याला म्हणजे कॉकटेलची एवढी आवड आहे कॉकटेल बैलाबद्दल. आता मगाशी आम्ही इथं आलो तर बैल वगैरे कुठं असते मला माहित नव्हतं, तर त्यावेळी हा मुलगा तिथं होता. त्या मुलानं आम्हाला दाखवलं म्हणजे कॉकटेल बद्दल जी आवड आहे ते. तर ही सगळी मुलं आहेत ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की ज्यावेळी कुठं पण शर्यती वगैरे असतील त्यावेळी एवढी परिस्थिती यांची डेंजर आहे की सरांना विचारतात की आमच्या बैलाचं काय झालंय, गटाला गाडी बसल्या का, सीमेला गाडी बसल्या का, फायनल कधी होणार आहे, ह्या गोष्टीबद्दल सांगितलं. मला एक सांगा की आता हे आपला बैल वगैरे चांगला पळतोय, नाव पण आपलं ओळखी गावाचं नाव केलंय, सगळं केलंय. आता शाळेत वगैरे ज्यावेळी तुम्ही जाता तर शाळेत तुम्हाला काय असे विचारतात का की तुमचा बैल वगैरे आहे किंवा आपला कॉकटेल चांगला पळतोय, ह्याच्याबद्दल काय विचारतात शाळेत वगैरे, काय होते वावा वगैरे? तसं सगळ्यांना माहिती, पण कुठं मैदान असलं तर डायरेक्ट विचारतात आज तुमचा बैल पळाय गेलेला आहे का, किती गटात येते सांगा, बर आणि कुणा संघ पायरा आहे डायरेक्ट आका डिटेल विचारतात. का आता त्यांना सुद्धा आवड वाटते की बघा म्हणून त्याच्यात. आता आपली इथली जवळची मैदान वगैरे होत असेल, त्या जवळच्या मैदानात वगैरे तुम्ही जात असला बैल पळताना वगैरे असेल तर सुट्टी बिट्टी हे करताना काय खाली जाता का तुम्ही, बैल पकडताना वगैरे असं काय सुट्टी वगैरे करताना? ते जर आता इकडे आपला बैल पळतोय ह्याच्या बरोबरच आता जो आपला दुसरा पण मी बैल बघितला की जे दुसरे घेतलेला आहे कोणत्या आपल्या 40गावरून आणलेला आहे ते, तर त्या बैलामध्ये ह्या बैलामध्ये एक दुसरा काही गुणधर्म काय सांगता येईल का, म्हणजे त्या बैलात गुणधर्म वेगळा आणि ह्या बैलात गुणधर्म वेगळा असं काय? त्याचं फक्त तेवढंच की तो मारतो जास्त, याच काय नाही, मारत नाही काय नाही. बरोबर. तर आता काय आहे की बैलगाडी क्षेत्रात जर आपण बघायला जर गेलं मित्रांनो तर संपूर्ण महाराष्ट्रात कलरच्या बाबतीत जर बघायला गेलं तर कॉकटेल असा एकमेव बैल आहे की ज्याचा कलर सगळ्यात उत्कृष्ट आहे एकदम, आणि ह्या कलरच्या जो असेल तो कलर असा कोणत्याच बैलाचा नाही. शक्यतो जर आपण बघायला गेलं तर लारा एक होता आणि लारा नंतर आता कॉकटेलचा झाला, तर कॉकटेलचा कलर हे दोन प्रकारचे कलर आहेत त्याच्यातून, तर दोन्ही प्रकारचे कलर मधून आहेत. आता ज्यावेळी तुम्ही अशा मोठ्या मैदानात जाता जिथं 400-500 गाड्या वगैरे असते त्यावेळी जर बैल जर तुमचा ओळखायचा असेल तर तुम्ही कसं ओळखता वगैरे काय? काय नाही, कलरवरतून सगळ्या गोष्टी, सगळं कॉकटेल नाव पडले ते सगळं कलरवरतून असते. बरोबर. मग आतापर्यंत कॉकटेल आपला कुणावर पळताना तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला? पिस्टन आणि त्याची गाडी सगळ्यात जास्त, आणि त्याच्यानंतर दुसरी कोणती गाडी आवडली असं काय? त्या दिवशीची चिक्क्याची आणि. बरोबर. आता तुमच्या शाळेतले बारकी बारकी मित्र असतील ते एक विचारत असतील की बाबा तुमचा बैल चांगला पळतोय, पण असा कोणता तर बैल एक मनात आहे का की ह्या बैलाबरोबर आपला बैल पळायचा राहिलाय आणि सगळे म्हणते तुमचा आणि तो कॉकटेल पाळल्यानंतर एकदम उत्कृष्ट असला, असं कोण तुम्हाला विचारतात, कोण मित्र वगैरे म्हणत असतील? आता सध्या सगळी नाव ते म्हणजे टॉपचं मथुर राहिलंय, म्हणजे मथुर बरोबर एकदा पळायची इच्छा आहे असं म्हणजे म्हणजे मथुर बरोबर पाळलेला आहे. ह्याच्यानंतर आता तर महाराष्ट्रातले संपूर्ण झालेच, मथुर नंतर दुसरा कोणता असेल की त्या बैलावर आपला पळताना आवडेल किंवा तुमच्या आवडता मनातला बैल कोणता आहे असं काय? कॉकटेल नंतर दुसरा कोणता आवडता मनातला बैल आहे? रणजित निंबाळकर सरांचा. मित्रांनो शंभू आपल्या बरोबर आहे, एक राहुल दादांचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणून शंभूची आज ओळख आहे. म्हणजे गेले कित्येक मैदान वगैरे असतील, ज्या मैदानात तो कुठं जाईल त्या मैदानात तो राहुल दादांची गाठ घेतल्याशिवाय आणि मथुरला बघितल्याशिवाय तो घरी अजिबात येत नाही कुठं जाईल. तर बाळा आता मला एक सांग की आपला कॉकटेल आणि मथुर तर पळालाच, ह्याच्यानंतर आता मैदानात पण पळताना दिसणार आहे. तर आता मी भरपूर ठिकाणी ऐकलंय की तू कॉमेंट्री चांगल्या प्रकारे करतोयस. जर आपलं जर ओळखीतलं मैदान असेल किंवा जर सासवड मधलं मैदान असेल आणि जर कॉकटेलची आणि घरणीच्या राजाची जर गाडी 2 नंबर गाठात असेल तर ह्याच्याबद्दल एक कॉमेंट्री करून दाखव सगळ्यांच्यासाठी. गाड्या सुटल्या, गटर क्रमांक 2 सुटला 2 मध्ये लढत चालू झाली. सुंदर अशा गाड्या पत्यात, सुंदर अशी गाडी पते गाड्याला पोहतोय. संदीप उर्फ पिनशेट मोडक कोडकीकरांचा कॉकटेल आणि उजवी डावीला पोहतोय. बापू शेठ माने घरणीकरांचा राजा पोहतोय. सुंदर अशी गाडी पते उजवीला पोहतोय कॉकटेल आणि डावीला पोहतोय राजा. वा. तर मित्रांनो तुम्ही जर बघितला आजचीला तर तिची जी बोलण्याची टॅक्ट एकदम उत्कृष्ट प्रकारे चांगल्या प्रकारची आहे. भविष्यातले जर आपल्याला जर सुनील मोरे जर म्हणायचं झालं तर भविष्यातलं सुनील मोरे म्हणायला काय हरकत नाही आपल्याला. अजून एक 2-4 मैदान ज्यावेळी होतील 2-4 मैदान झाल्यानंतर उत्कृष्ट प्रकारचे ते पण कॉमेंट्री करेल. आता मला सांग तू बैल वगैरे काय सोडून वगैरे फिरवायला घेऊन वगैरे जातोस का इकडे तिकडे काय? इथून इथपर्यंत आणतो आणि सगळी. बरोबर. मग आता याला सकाळचं काय आपण व्यायाम वगैरे काय तुम्ही देता का, असं चालवायला वगैरे घेऊन जाता लांब वगैरे किंवा काय असं? सकाळचं नाही तर 5 वाजता घेऊन जातो. सकाळ 5 वाजता घेऊन जाता त्याला, म्हणजे दररोज डेली 5 वाजता तुम्ही चालवा घेऊन जाता? किती लांब वगैरे चालवत घेऊन जाता काय? इथून थोडंच लांब घेऊन जातो, जास्त पण नाही घेऊन. बरोबर. तर आता मला सांग की आता तुमचा बैल हा एवढा पळतो वगैरे, तर शाळेतले मित्र वगैरे तुला काय म्हणतात आता तुमचा बैल वगैरे पळतो त्याच्यासाठी? म्हणतात की गट किती येते कोण आहे बरोबर, मथुर असला तर 1 नंबर करणार. बरोबर. म्हणजे मथुर आणि हे जर जोडे जर पळताना दिसत असेल तर 1 नंबर करणार 100% असं सांगतात सगळे. बरं. म्हणजे जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर आज मथुरचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे, त्याच्याबरोबर कॉकटेलचं पण नाव आहे, आणि सगळ्या माणसांची पण इच्छा आहे की मथुरची आणि कॉकटेलची जोडी पुन्हा एकदा कोणत्या तरी मोठ्या मैदानात चांगले एकत्र यावी आणि मथुरनं आणि कॉकटेलनं 1 नंबर करावी, सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. तर आज आपल्याला चांगल्या उत्कृष्ट प्रकारची बारक्या मंडळींनी माहिती दिली ह्याच्याबद्दल धन्यवाद.